नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, पीएम आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरकुले 2025 साठी मंजूर करण्यात आलेली आहे। या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या वर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे। आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू। त्यासोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे। ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितलाय। मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत। तर मित्रांनो, तुम्ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्राला 20 लाख घरे मंजूर झालेली आहे, ज्यामध्ये 13,29,778 नवीन घरांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि जे काही मागील घरे आहेत 6,37,089 असे एकूण एका वर्षात म्हणजे 2025 मध्ये 19,66,767 घरे मंजूर करण्यात आलेले आहे। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे काय लागणार आहेत, अनुदान किती भेटते, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होते, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तसेच सरकारी योजनांची माहिती आपल्यापर्यंत लगेच मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा। त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेची माहिती आपण पाहूया। तर मित्रांनो, ज्यामध्ये जे काही अनुदान भेटते ते ग्रामीण भागात 1,20,000 रुपये असे भेटते आणि जे डोंगरी भाग आहे यामध्ये 1,30,000 रुपये भेटते। यामध्ये आता अनुदानाची वाढ होऊ शकते अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सदर लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। त्याची जी निवड होते त्याचे जे काही अधिकार आहेत ते आता गाव लेवलला ग्रामसभेत देण्यात आलेले आहेत। याची जी काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होते ते आपण आता पाहूया। सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवेअर उपलब्ध आहे। सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते। प्राधान्यक्रम यादी बेघर, 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केले आहे। प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींचा ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषांवरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येते। यामध्ये 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेला कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख व जे 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्याचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे। वरील गुणकांच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल याची यादी कुठे करायची, कारण की ग्रामीण लेवलला अजूनपर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकत नाही। तर यासाठी तुम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता। यासाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड,
निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक अशा पद्धतीचे कागदपत्रे लागणार आहे। तर मित्रांनो, आत्ताच बघितल्याप्रमाणे 2025 मध्ये एकूण 20 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेले आहेत। यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे सर्व कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा आणि ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।